बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातील बाळापूर फैल भागातील नागरिकांनी जुना राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक बोर्ड, साइन बोर्ड व गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन केलं। या आंदोलनामुळे खामगाव अकोला मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। खामगाव शहरातील बाळापूर फैल परिसरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नागरिकांची घरं असून त्या भागात लहान मुलं खेळत असतात, परंतु या मार्गावरून सतत भरधाव वेगात वाहनं धावत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात येत होत्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून लोटांगण आंदोलन केलं। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं। यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली। नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात येतील, तसंच दिशादर्शक बोर्ड व गतिरोधक बसवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असं लेखी आश्वासन विभागाने दिलंय। या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं। तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर अखेर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। या आंदोलनात स्थानिक महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ठाणेदार साहेब, पवार साहेबांची भेट घेतली, त्यांनी योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो। त्यांची भेट होऊ शकली नाही, ते मला इथं संध्याकाळी येऊन भेटले, फोन करून मी भेटलो त्यांना। ते म्हणत मी आता काय पाहिजे तुम्हाला पत्र घ्या म्हणे हातात। मी म्हटलं पत्र कसं काय घेऊ आता, लोकांच्या सहकार्याने लोकांच्या तक्रारी असल्यामुळे मी या आंदोलनासाठी हे विशेष प्राधान्य या लोटांगण आंदोलन केलेलं आहे आणि माझं काही सर्वांसाठी सर्वांचं भलं झालं पाहिजे हे माझं हित आहे, म्हणून मी यासाठी आज रोजी 30/10 गुरुवार रोजी मी या ठिकाणी आज आंदोलन करत आहे। पुढचा पवित्रा या प्रकारचा आहे, त्यांनी जर मला आज रोजी बरोबर समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि गतिरोधक दिशादर्शक बोर्ड लावले नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल, यापेक्षा तीव्र करेल। लोकांच्या सहकार्य आहेत, त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त जोरात आंदोलन करेल।